नमस्कार मैत्रिणींनो, मी अंगणवाडी सेविका जया फाडे अंगणवाडी जिनियस या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून पोषण ट्रॅकरमध्ये 20.6 या व्हर्जननुसार जो बदल झालेला आहे, जे नवीन अपडेट आलेलं आहे, त्यानुसार आपण 6 बदल झालेले बघितलेलेच आहेत। आणि त्यामध्ये एक गरोदर मातेतून स्तनदा माताकडे स्थलांतर कशा प्रकारे पोषण ट्रॅकर ॲपमध्ये करायची ती सुद्धा मी माहिती एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओ त्याचा तयार करून टाकलेला आहे। आणि मैत्रिणींनो, आज स्टॉक रजिस्टरविषयी माहिती मी स्पेशल एक व्हिडिओ करून घेऊन आलेली आहे। मी कोणते 6 बदल झाले 20.6 या अपडेटनुसार जे 6 बदल झाले त्यांचासुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे, परंतु काही मैत्रिणींच्या लक्षात येत नाही, कारण ते सगळे बदल एकत्र व्हिडिओ त्यामुळं आज मी स्टॉक रजिस्टरसाठी एक स्वतंत्र व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तर मैत्रिणींनो, हे बघा स्टॉक रजिस्टर, याला आता आपण इथे या स्टॉक रजिस्टरला आता क्लिक करायचे आहे। याला क्लिक केल्याच्या नंतर इकडे बघा THR टेक होम रेशन, इथे हे बघा गर्भवती स्त्री, स्तनदा माता, 6 महिने ते 3 वर्ष मुले, इकडे कमी वजनाची मुले आणि शाळाबाह्य किशोरवयीन मुली, हा आकडा आपला THRला असतो। आणि इथे THRचा आपला आकडा इथे असणार आहे, जो आपण सर्वे रजिस्टरमध्ये जी माहिती आपण या मोबाईलमध्ये भरणार आहे त्याच्यानुसार इथे आपला आकडा येणार आहे। आणि इथे आकडा आल्याच्या नंतर इकडे बघा, इथे आपल्याला आपले लाभार्थी भरायचे आहे। का भरायचे आहे, तर इथे आपण त्याच्यासाठी माल आपल्याला किती THR प्राप्त झाला आणि तो किती मिळाला, इथे बघा स्टॉक रजिस्टरमध्ये THR विषयी बघा, स्टॉक रिक्वायर्ड पॉकेट्स, आणि इकडे समोर बघा स्टॉक रिसिव्ड आणि डिस्ट्रीब्युटेड 3 ऑप्शन आहेत। आणि इथे बघा रिक्वायर्ड म्हणजेच आपल्याला THRची आपण जी मागणी करत असतो, THR ती मागणी करत असताना किती पाहिजे, इथे 3 टप्पे दिलेले आहे। पहिल्या टप्प्यात किती तुम्ही मागणी किती केली आहे किंवा किती तुम्हाला किती पाहिजे माल मागणीनुसार, आणि दुसरं स्टॉक रिसिव्ड म्हणजे तुम्हाला माल किती मिळाला, THR किती प्राप्त झाला, आपल्या अंगणवाडीत जो THR उतरलेला आहे तो किती उतरला, किती प्रमाणात आलेला आहे, किती पॉकेट तुमच्या अंगणवाडीत उतरलेले आहे। आणि डिस्ट्रीब्युटेड म्हणजे तुम्ही THR किती वाटप केलेलं आहे। अशा प्रकारे हे 3 प्रकारचे वेगवेगळे पॉकेट्स इथे दिलेले आहेत। आणि आता आपण समोर जाऊया, इकडे बघा इथे स्टॉक रिसिव्ड पॉकेट, इथे गर्भवती स्त्री आपल्याकडे किती असतील त्यांची संख्या, स्तनदा माता किती असतील त्यांची संख्या, आणि मुले, समजा माझ्या गर्भवती स्त्रिया एक उदाहरणार्थ घ्या 3 असतील, तर इथं असं आपण 3 टाकून घेणार आहोत। स्तनदा माता 5 इथे टाकून घेणार आहोत। 6 महिने ते 3 वर्षाची मुले उदाहरणार्थ 17 घ्या, अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहेत। कमी वजनाचा माझा एक मुलगा आहे आणि किशोरवयीन मुली शाळाबाह्य 0 असल्या तर तुमच्याकडे टाकून घ्या, नसल्या तर 0 करून घ्या। अशा प्रकारे आपण ही माहिती इथे भरून घेणार आहोत। चला तर मैत्रिणींनो, पुढे इकडे बघा, इकडे आता SCM हॉट कुक्ड इथं हे बघा, इथे SCMची आपल्याला आता इथे माहिती बघायची आहे। इथे पण तशाच प्रकारे स्टॉक रिक्वायर्ड इथे ग्रॅममध्ये आहे, THR हा पॉकेट संख्या आहे तिथे THRमध्ये, आणि इथे आपल्याला ग्रॅममध्ये विचारलेलं आहे। स्टॉक रिक्वायर्ड म्हणजे तुम्ही किती मागणी केली, फेडरेशनच्या आहारासाठी आपण किती मागणी केलेली आहे, आणि स्टॉक रिसिव्ड म्हणजे किती मिळाला आहे, जो अंगणवाडीत आपला आहार आपण जो शिजवण्यासाठी जो माल उतरून देतो तो किती मिळाला आहे, जी पावती आहे त्या पावतीनुसार THR असेल
तो पावतीनुसार, आणि फेडरेशनचा आहार असू द्या तो सुद्धा पावतीनुसार. आणि डिस्ट्रीब्युटेड किती वाटला किंवा SCM आपण शिजवतो आपल्या अंगणवाडीमध्ये, हा आहार शिजवला जातो, तर किती शिजवला इथे ग्रॅममध्ये आहे. आणि इकडे समोर बघूया, हे बघा इथे 3 ते 6चे मुलं, त्यांचा इथे आकडा टाकून घ्यायचा आहे. आणि सगळी टोटल इकडे येईल. आणि खाली स्टॉक रिसिव्ड डेट, ज्या दिवशी तुमचा गरम ताजा आहाराची जो गाडी येते, जो माल आपण उतरून घेतो, आणि माल उतरला का आपल्याला ते एक पावती देते बघा. त्या पावतीवर मी नेहमी त्या पावतीच्या पाठीमागून माल उतरला त्या दिवसाचा दिनांक टाकून घेत असते. तशाच प्रकारे जवळपास सगळ्याच मैत्रिणी तो दिनांक टाकून घेत असतील. आणि तो दिनांक आपल्याला इथे मी 18/4/2024 टाकून घेतलेला आहे. अशा प्रकारे मी फक्त एक तुम्हाला दाखवण्यासाठी हा दिनांक टाकून स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे. अशा प्रकारे TI4चा सुद्धा आपल्याला इकडे बघा, इकडे सुद्धा आपल्याला अशी तारीख खालच्या बाजूला याच्यात टाकून घ्यायची आहे. ज्या दिवशी तुमच्याकडे TI4ची गाडी आली, TI4 उतरून घेतला, त्या दिवशीचीच तारीख आपल्याला इथे आपल्याला ती एक पावती दिली की त्या पावतीवरच तुम्ही पाठीमागून ती तारीख टाकून ठेवायची आहे. म्हणजे ती तारीख तुमच्या लक्षात राहील. आणि ती तारीख इथे TI4च्याच इथे भरून घ्यायची आहे. आणि आपल्या फेडरेशनच्या आहाराची SCM ती तारीख आपण इथे भरून घेणार आहोत. आणि तारखी त्या मालानुसार, जशी आपल्याकडे मालाची गाडी येईल त्यानुसार त्या तारखी आपण ज्या दिवशी अंगणवाडीत माल उतरून घेऊ त्या दिवशीची तीच तारीख इथे टाकण्यात येणार आहे. तर इकडे सुद्धा तशाच प्रकारे ग्रॅममध्ये हे आपण बघितलेलं आहे. आणि इकडे 3 ते 6चा मुलांचा आकडा अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे काही अवघड नाही मैत्रिणींनो. असं वाटतं की खूप काही अवघड आलं आहे, परंतु खूप सोपी माहिती आहे. कोणती माहिती असो, त्या माहितीमध्ये गेल्याशिवाय घुसल्याशिवाय आपल्याला ती माहिती भरता येणार नाही, परंतु खूप सोपी आहे. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा माहिती भरू शकता. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल नक्कीच शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्कीच कळवा. काही नवीन माहिती हवी असल्यास नक्कीच आपण ती माहिती दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. धन्यवाद मैत्रिणींनो.